नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर कसे आहात सगळे? मजेत ना? खूप दिवसापासून व्हॉइस ओव्हरचा व्लॉग नव्हता बनवला, म्हणून म्हणता आज बनवून टाकूया. तर इथे आज आम्हाला दुपारी 3 वाजता 100 समोस्यांची ऑर्डर आलेली होती आणि आम्ही 1 ते 2 तास पहिले त्याची प्रिपरेशन करायला चालू केलं. समोसांच्या गोळ्या बनवल्या, त्याच्या पट्ट्या बनवल्या आणि समोसाचा मसाला बनवून मस्त समोसे भरायला चालू केलं. समोसे बनवून ते गाळ्यापासून ते स्टॉलपर्यंत घेऊन जाण्याचं काम माझं असतं. समोसे वगैरे छान रेडी होत होते, ते मी घेऊन आले आणि इथे 2 ते 3 बॅचेसमध्ये ते समोसे तळून झाले. समोसे बॉक्समध्ये पॅक करतच होतो आणि जे एक्स्ट्रा समोसे होते ते परत गरमागरम काउंटरसाठी काढून ठेवले. ऑर्डर पॅक करत असतानाच इथे बाजूला असलेल्या छोट्याशा कंपनीतून ऑर्डर आली. त्यांना अर्जंटमध्ये 15 वडापाव आणि भजी हवी होती. तर काउंटरवर जे पण वडेपाव होते गरमागरम ते पहिले पॅक करून घेतले आणि आमच्या कारागीर दादांना सांगितलं परत वडे काढायला. तोपर्यंत मी सोबतच तिखट चटणी, गोड चटणी, सुकी चटणी, मिरच्या वगैरे पॅक केल्या आणि तोपर्यंत वडेसुद्धा गरमागरम तळून झालेले होते. मग परत त्यांना सोबतच 100 रुपयाची भजी हवी होती, तर ती भजीसुद्धा पॅक करून दिली आणि 10 मिनटातच त्यांना 15 वडापाव आणि भजी ही ऑर्डरसुद्धा कंप्लीट करून दिली. मित्रांनो, आमचं कावेरी स्वीट्स डोंबिवली मानपाडा इथे छोटासा वडापावचा स्टॉल आहे. तर तुम्हाला डोंबिवली मानपाड्याचा प्रसिद्ध असा समोसा आणि वडापाव खायचा असेल तर एकदा नक्की व्हिजिट द्या. कावेरी स्वीट्सच्या बाहेर कावेरी वडापाव डोंबिवली मानपाडा. तर इथे हा दुसरा बॉक्ससुद्धा पॅक करून घेतला 50 समोसांचा आणि ही ऑर्डरसुद्धा ऑन टाईमवर कंप्लीट करून घेतली. श्री स्वामी समर्थ.